सागर जलाचे गुणधर्म या धड्याच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. या धड्याचा आता आपण अभ्यास करत आहोत. चला तर मग समजावून घेऊया. थोडंसं आठवूया विद्यार्थी मित्रांनो की जगातला सर्वात मोठा असा जलाशय कोणता. त्याच्यानंतर सागर जल असतं ते खारट का असतं आणि मागच्या इयत्तामध्ये आपण शिकलेलो आहोत की सागरासंबंधी की भरती आहे, ओहटी आहे, त्यांचे प्रवाह आहेत, याचा अभ्यास आपण केलेला आहे. मग या प्रकरणामध्ये या धड्यामध्ये आपण सागर जलाच्या काही प्रमुख अशा गुणधर्मांचा विचार करणार आहोत. आलं लक्षात? चला तर पुढे जाऊया. तापमान. तर सांगा पाहू या मुद्द्याच्या आधारे जमिनीच्या आणि सागराच्या तापमानामध्ये काय फरक असतो आणि विषुववृत्तापासून ते ध्रुवीय प्रदेशाकडे सागर जलाच्या तापमानामध्ये कोणता फरक पडत असेल. बघूया तर भौगोलिक स्पष्टीकरण. तापमान हा सागर जलाचा महत्वाचा गुणधर्म आहे. काय आहे? महत्वाचा गुणधर्म. आणि सागर जलाचं पृष्ठीय तापमान हे सर्वत्र समान नसतं. बरोबर. पुढे बघूया. सागर जलाच्या तापमानाची ही भिन्नता जी आहे ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. बरोबर. तर मग काय आहे ते? तर अक्षीय वृत्त्या आणि अक्षवृत्तीय दृष्ट्या जर विचार केला तर सागर जलाचं जे पृष्ठीय तापमान असतं ते विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे हे कमी 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 होत जातं. मग विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सरासरी तापमान 25 अंश सेल्सिअस ते मध्य अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये 16 अंश सेल्सिअस तर ध्रुवीय प्रदेशामध्ये 2 अंश सेल्सिअस पर्यंत ते असतं. याच्याशिवाय सागर जलाच्या संपूर्ण पृष्ठीय तापमानावर चक्रीवादळ, पर्जन्यमान आणि सागरी लाटा प्रवाह, क्षारता, प्रदूषण, अभिसरण प्रवाह, ऋतू इत्यादींचा सुद्धा परिणाम आपल्याला दिसून येतो. पुढे बघूया. सागरी प्रवाहाचा सुद्धा सागर जलाच्या तापमानावर हा परिणाम होतो. कसा होतो? तर ज्या भागातून थंड सागरी प्रवाह वाहतात, बरोबर, त्या भागामध्ये सागर जलाचं जे पृष्ठीय तापमान असतं ते कमी असतं. तर उष्ण प्रवाहामुळे सागर जलाचं पृष्ठीय तापमान हे वाढतं. लक्ष द्या नीट. मुद्दा कसा आहे बघा. ज्या भागातून जे समुद्राचे थंड असे म्हणजे ज्या भागातून थंड असे समुद्राचे प्रवाह वाहतात त्या भागामध्ये त्या समुद्राच्या पाण्याचं जो पृष्ठ वरचा जो भाग असतो तोचं तापमान जे असतं ते कमी असतं आणि उष्ण प्रवाह जेव्हा वाहतो तेव्हा हे समुद्राचं तापमान हे काय होतं? वाढतं. आलं लक्षात व्यवस्थित? पुढे आता सांगा पाहू. सागर जलाचं आता एक आपण तापमानाचा एक नकाशा आपण बघतोय. त्याच्यामध्ये काही प्रश्नोत्तर तुमच्यासाठी अर्थात आहेत. त्याची वहीमध्ये व्यवस्थितरित्या नोंद करायची आहे. लिहायची आहेत ती, त्याची उत्तरं लिहायची आहेत. सागर जलाचं तापमान वेगवेगळ्या अक्षवृत्तीय भागामध्ये तसंच वेगवेगळ्या ऋतूंमध्ये खोलीनुसार कसं बदलतं त्याचं तापमानाचं हे चित्र आहे. ते बघायचंय, निरीक्षण करायचंय आणि थोड्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. उष्णकटिबंधातील सागर जलाचं कमाल तापमान किती आहे? त्याच्यानंतर हे तापमान 500 मीटर खोलीवर किती झालं? तसंच मध्य अक्षवृत्तीय प्रदेशातील सागर जलाचं तापमान हे समुद्र सपाटीजवळ किती आहे? नंतर हे तापमान 1500 मीटर खोलवर किती झालेलं आढळतं? त्याच्यानंतर उच्च अक्षवृत्तीय प्रदेशाचा तापमान आलेख हा काय सांगतो? त्याच्यानंतर खोलीनुसार त्याचं तापमान हे 500, 1000 आणि 1500 मीटरवर किती आहे आणि किती खोलीनंतर सागर जलाचं तापमान हे सर्वत्र स्थिर राहतं. बरोबर. पुढे जाऊया. आपण काय शिकलो? आता अगोदर पण मी सांगितलं होतं की आपल्या स्वाध्यायातले सुद्धा काही प्रश्न समाविष्ट केलेले आहेत काही उपक्रमामधले. तर विद्यार्थी मित्रांनो
आपले प्रश्नोत्तर तुम्ही व्यवस्थित वाचा आणि त्याची उत्तरं तुम्हाला व्यवस्थितपणे आपल्या वहीमध्ये त्याची नोंद करायची. अर्थात चला तर मग पुढे जाऊया.